मान्सून महासेल स्वस्तात मस्त. खुश खबर. तरुण मित्रांच्या स्टाईलमध्ये भर घालण्यासाठी व गर्दीत सर्वात उठून दिसण्यासाठी शू कलेक्शन घेऊन आलंय लेटेस्ट कपड्यांचे भव्य दालन. मित्रांनो, तुमच्या नेहमीच्या स्टाईलला द्या आता नवा आणि ट्रेंडी लुक आपल्या सोनाईत शू कलेक्शन मध्ये. ट्रेंडी टी शर्ट्स, स्टायलिश जीन्स पॅन्ट, सर्व प्रकारच्या फिटिंगमध्ये शर्ट्स व पॅन्ट्स फक्त 250 रुपयात. कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्सचे उत्कृष्ट कलेक्शन, आकर्षक ऑफर्स केवळ जुलै व ऑगस्ट या महिन्यासाठी. आजच भेट द्या शू कलेक्शन, राहुरी शनी शिंगणापूर रोड, कीर्ती हॉटेल शेजारी, सोनई, तालुका नेवासा. संपर्क प्रोप्रायटर सार्थक ढोकणे 9730541881, तसेच प्रोप्रायटर प्रतीक ढोकणे 9309935991. रामकृष्ण हरिमाऊली. पाऊले चालती पंढरीची वाट. आपण आहोत तापडगाव परिसरामध्ये. आपण सर्व दृश्य पाहतोय श्री क्षेत्र नेवासा येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पायी दिंडी सोहळा. जवळजवळ या दिंडीमध्ये एकूण 25 दिंड्यांचा सहभाग आहे. आपल्या समवेत नेवासा तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार विनायक तात्या दरंदले आहेत, जे गेल्या 5-6 दिवसापासून या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहेत. खरं तर अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी असेल किंवा प्रवासादरम्यान असेल, वाहतूक सुरळीत असेल, या सर्व गोष्टी पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी अतिशय चोखपणे त्या ठिकाणी बजावता येईल. आपल्या समवेत पत्रकार विनायक तात्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. नेमकं या दिंडीबद्दल काय सांगाल? ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पंढरपूर येथे दिशेने जात असताना ही पालखी महाराष्ट्रातील सर्व पालख्या संतांच्या नावाने आहे. एवढी एकमेवच असा सोहळा आहे का जो ग्रंथाच्या नावाने आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी नावाने हा पालखी सोहळा आहे. आणि सांगायचं विशेष म्हणजे नेवासा या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. आणि त्या माध्यमातून या सोहळ्याला महाराष्ट्रात नव्हे तर देशात एक अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. या ठिकाणी सांगण्याचे बुधवार तारीख 8 रोजी या पालखीचे नेवासा येथून प्रस्थान झाले. 8 मुक्काम होऊन आज ही दिंडी सोलापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर म्हणजे तापडगाव या ठिकाणी आलेली आहे. या दिंडीमध्ये सकाळी 6 वाजता या दिंडीचं प्रत्येक पालखी जवळ प्रस्थान होतं. त्यानंतर नाश्ता असतो, त्याच्यानंतर विसावा असतो आणि सायंकाळच्या पालखी तळावर वाटचालीचं कीर्तन त्या ठिकाणी ठेवलं जातं. पहाटे 4 वाजता काकडा हा एक भव्य दिव्य सोहळा या निमित्ताने पालखीमध्ये पाहायला मिळतो. पालखीतील सर्व आध्यात्मिक कार्य अतिशय उच्च कोटीचे असून या सोहळ्यामध्ये जे मार्गदर्शक आहेत ते देवीदास महाराज म्हस्के असतील, राम महाराज इंदुर्गे असतील, त्याचप्रमाणे या सोहळ्याची संकल्पपूर्ती करणारे राम महाराज श्री विठ्ठल संस्थानचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य प्रमाणात पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. धन्यवाद.